लहानपणी दिगा देवा मुंगी साखर चारा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया मोठे पण तया कठीण ऐरावत थोर त्याशी अंकुशाचा मार तुका म्हणे जाण व्हावे लहान लहान ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार विठ्ठला विठ्ठला आज आपल्या वांगीमध्ये वैकुंठवासी रुक्मिणीबाई काशीनाथरावजी शिंदे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन आहे। आयोजक श्री सगनरावजी नागोरावजी शिंदे, श्री सोपानरावजी व्यंकटरावजी शिंदे, श्री निवृत्तीनाथ ज्ञानोबारावजी शिंदे, श्री दत्तराव काशीनाथरावजी शिंदे, श्री हरिहर दत्तरावजी शिंदे आणि श्री सदानंद दत्तरावजी शिंदे पाटील या परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। थोडा वेळ या निमित्ताने जमलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला 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 आज आपल्या या शिंदे परिवाराचं हे जे मातृत्वाचं छत्र हरवलेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये एक जिव्हाळा, एक स्नेहाचं छत्र असते। आजी आजोबा, आई वडील, एक परिवाराचं पांघरून असते। एक स्नेह असते। एका जरी पंखानं लेकर उघडे पडले तर ते लेकर दिसताच लगेच ते पांढरे पडतात लेकर। परंतु जर तसा जर विचार केला, कोणाचेच आई वडील हे काही जन्माला जात नसतात। वृद्ध काळाने
शेवटी हे इहलोक कोणालाही सोडावंच लागणार आहे. ज्ञानोबाराने एक ओवी लिहिली बबनरावची. देहाच्या कालिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणो नये धनंजया जिया परी. ज्ञानोबाराय म्हटले की या नरदेह रूपी गावाला जर आला ना तुम्ही एकदा, की त्या माणसाच्या जीवनामध्ये दोन सोहळे होणारच आहेत. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. ते नाही म्हटलं तरी त्या गावाला आपल्याला जावंच लागणार आहे. हा, त्याच्यानंतर काही जे दुसरे सोहळे ते तुमच्या मनावर येते, मग करायचे की न करायचे. मग अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे. अभिष्ट चिंतनाचा सोहळा म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये वाढदिवस म्हणतात. वाढदिवसाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? हॅपी बर्थडे. करायचा की न करायचा हे आपला ऐच्छिक प्रश्न आहे, तुमच्या मनावर आहे. आता बरेच नव्हतेच नव्हे, आता नवीन निघाले ते पुढारी महाराज लोक, हे काही प्रतिष्ठित व्यापारी, आणि ते बी त्याला खरे वाढदिवस माहित नाहीत. आता माझा वाढदिवस येतोय पुढच्या महिन्यामध्ये, मार्च मध्ये 5 मार्चला. हे पोरं हे आता हे आमचे भजने हे मृदंगवाले हे टाकतात वाढदिवसाचा आमच्या मोबाईलवर. वाढदिवस वाढदिवस महाराजाचा वाढदिवस. लोक काही काही भेटायला येते. मी घरी जरी नसले तर घरी येते. आमची मा आहे घरी. काय रे म्हणली फुलं हे हार. म्हणले आज मालकाचा वाढदिवस आहे. म्हणले आज कुठे? ते तर दसऱ्यातला आहे. ते केव्हाचा आहे? दसऱ्यातला. घ्या आता. अरे वाढदिवस आपल्याच माईला माहित नाही. ते 17-18 लेकरन काय वाढदिवस, 7-8 लेकरन कोणतं एक नागदिव्याचा, एक दसऱ्याचा, एक पाडव्याचा, इतकं त्याला ठाव. 3ऱ्या माळीचा, 2ऱ्या माळीचा. हे काय आपल्या आई वडिलांनाच आपले वाढदिवस माहित नाही. तुला हे आता काय ते फेसबुक वर काय आहे, तुमचं ते अकाउंट काढायचं म्हणले की जन्मतारीख मागता येते. मग आधार कार्डावर जन्मतारीख आपली जी आहे ती टाकायची. आता आधार कार्डावर जन्मतारीख आपली काय आपल्या बापानं टाकलेली नाही, मग या मास्तर लोकांनी टाकलेली आहे. शिक्षक लोकांनी, बाई काय नाव आहे फलानं, काय त्याचं जन्मतारीख माहिती का नाही बघा, पुनवचा आहे. आता शिक्षकाला तरी काय माहित पुनव कवा आहे. बरं 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 बाई चला, हे त्या अंगावर काय चट्टा बिट्टा जन्म खून हो माय म्हणली इथं चट्टा आहे. हा घाला अंगड घाला, जा बसवा त्या वर्गात जा. वाढदिवस आधार कार्डावरला जो डाटा आहे ते आपला अपलोड करतो आपण, झालं वाढदिवस. करायचा की न करायचा आपल्या मनावर. ज्ञानोबारायानं मात्र काही त्या वाढदिवसाला काही फार महत्व दिलेलं नाहीये. विठाला विठाला काय ओवी काय, जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय, वडील म्हणून. अजून एक दुसरी चव्हाण गुरुजी काहीतरी ओवी, वाढविती गुडिया असं काहीतरी एक ओवी. पेंटर आलं नाही काय, काहीतरी ओवी आहे ती वाढदिवसाची. तर मला तर तेवढं कुठे येते बघा. तुम्हाला कोणाच्या मोबाईलवर आठवत असलं तर काय, मग गौसल तर गौसल, नाही तर निघालं आपल्याला मग कारण येऊन काही बंद आहे का त्याच्या. हा ते आहे, ती तुकडा आहे. त्याचे 2 तुकडे आहेत. ते अलीकडे ती उभारी ती गुडिया मी तर तिथं ती अर्ध आलं, तुला अर्ध राहिलं. जाऊ दे, आपल्याला करा त्याच्यावरून काय बंद आहे. अभिष्ट चिंतनाचा सोहळा म्हणजे जन्मदिनाचा सोहळा. मग शुभेच्छा येतात. फलानेराव शिंदे पाटील आपल्याला जन्मदिनाच्या किती लाख लाख शुभेच्छा, थँक्यू, धन्यवाद. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण त्याचे आभार मानतो. हे आपलं रुटीन झाले. पण तो अभिष्ट चिंतनाचा अर्थात जन्माचा सोहळा आपल्या मनावर आहे. कवा करायचा कवा नाही करायचा काही माहीतच नव्हतं, तर आपण करत राहतो.
त्याच्या इच्छावर आहे आपल्या करायचा की न करायचा. दुसरा एक सोहळा आहे तो विवाह सोहळा. विवाह सोहळा आपल्या मनावर आहे, लग्न करायचं न करायचं. आता करायला मुक्त तयार आहे, म्हणते देईनच ना कोणी. आता बघा तुम्ही, लैरी पत्रिका येत नसतील तुम्हाला, यंदा आलते का लग्नाचं लय बकल? 100-50 कोण्या गावानं लग्नाचे पोर आहेत. देईनच लोक. का देईनच? आत्मपरीक्षणाचा विषय. का देईनात? का लोक देईनात? मुली का देईनात? संपत्तीकडे बघून देईनात का? नोकरीकडे बघून देईनात का? जमीन जायदानीकडे बघून देईनात का? नाही. त्याचं मुख्य कारण ते नाहीये. मुख्य कारण आहे व्यसन. गाव 100 पोरं जे 50 पोरं जे गाव लग्नाचे राहिले, त्याचं कारण फक्त व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं. कोणालाच संशय नाही येईना की हे पोरग पित असेल म्हणून. कोणाच बापाचं तर सोडूनच द्यावं, कोणालाच संशय येईना हे पित असेल म्हणून. दिव्याखाली अंधार. व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं. किती प्रमाण वाढलंय. आणि मग कुठून देतील? सोन्यासारखं लेकरू आपण जर तुमच्या दारात नेऊन बांधायचं, तुम्ही नको त्या पद्धतीनं त्या लेकराचा छळ करायचा, बापाचा जीव काय म्हणत असेल. देईन झालीत लोक. बरेच लेकर बेजार आहेत. आता तर मला विचाराले, महाराज काय आमच्या लग्नाचा जोड लावा किंवा मला रोडच आहे म्हणला माझं. मी म्हणलं बा तू काम काय करतोस? काम करायची काय गरज आहे म्हणला. मग परभणीला लागून म्हणलं 14 एकर जमीन. आता येणे करायच लो म्हणलं. भास्कर महाराजाला सांगणारच आहे फलाटाच. 14 एकरचे पैसे किती होतील आता ह्या रोडला लागून? भास्कर त्याला काय मिळ आहे का? इतके पैसे आहेत म्हणलं. मग एवढी जायजात असून तुझं लग्न का जुळना? संगत चांगली नाही त्याला. व्यसनाधीन गेलेली पुढची पिढी जर अशीच वाढत गेली, काय म्हणून लोक खाटकाच्या दारात गाय बांधतील? विठाला विठाला. विवाह सोहळा ऐच्छिक आहे, तुमच्या मनावर आहे करायचा की न करायचा. जन्माचा सोहळा, जन्मदिनाचा सोहळा ऐच्छिक आहे, मनावर आहे तुमच्या करायची की न करायचा. पण मृत्यूचा सोहळा मात्र तुमच्या मनावर नाही. आपल्या हातचं नाहीच आपण कधी जातो लन काय होईल. खरं सांगतो तुम्हाला, त्या मृत्यूचा सोहळा मनावरच साजरा करता येते, पण त्याला फार परमार्थ करावा लागतोय. हो विठाला विठाला. कोण म्हणलं मृत्यूवर विजय मिळवता येत नाही? कोण म्हणलं मृत्यू मनानं देह ठेवता येत नाही? आम्ही ज्या परंपरेमध्ये काम करतो त्या दोन्ही महात्म्यानं मनानं देह ठेवलाय. मनानंच त्यांच्या मनावर देह ठेवलेला आहे. ते मोतीराम महाराजांनी देह ठेवायचं मुहूर्त काढलंय. ब्राह्मण बोलून पंचांगामध्ये मुहूर्त काढलाय. श्रावण वद्य चतुर्थीसह पंचमी आणि पुन्हा गुरुवार 3:30 वाजता. आणि त्याच वेळेला देह ठाकूरबाचं कीर्तन ठेवून पुन्हा हरिपाठ म्हणला. हरिपाठात मोतीराम महाराजांनी देह ठेवला. कोण म्हणलं ठेवता येत नाही? मनावरच आहे सोहळा. पण तितकी हिंमत आहे का आपली? विठाला विठाला. मोठ्या महाराजांनी पंढरपुरामध्ये देह ठेवला. त्यांच्या मनाने आधीच मुहूर्त काढलं होतं की मला तिथं जायचंय. अगोदर ठरवलं होतं, 1 महिना अगोदर त्यांचं नियोजन होतं महाराजाचं. नाही तर माझा काय संबंध आहे वारीला जायचा? मला जे पुढे घालून नेलं गाडी, त्याचं कारण त्यांचं अगोदर ठरलं होतं. हे काळट आपल्या कामाचं आहे. अगोदर ठरल्याशिवाय मला थोडं नेलं, नाही तर मी तिकडल्या माणूसच नाही. मी वारीचा काय संबंध नव्हता. हे त्यांचं नियोजन आहे. हे ठरवून देह सुद्धा ठेवता येतो, पण त्या तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. हे साधू संत मात्र तिथपर्यंत पोहोचले. सांगून देह ठेवला. झाकलिये घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा. या रीती जो पांडवा देह ठेवी. सांगून देह ठेवला. विठाला विठाला. आपुले मरण पाहिले म्या,
झाला सोहळा अनुपम्य, मृत्यूवर विजय मिळवलाय साधू संतांनी. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. साधू संतांनी मात्र याच्यावर विजय मिळवलाय मृत्यूवर. आपल्याला थोडीच ती ताकद मिळणार आहे. आपल्या हातचं आहे काय? 2 सोहळे आपल्या जीवनात होणार आहेत अशी माझी भूमिका चालू आहे. दोन्ही सोहळे कळत. आता आपलं बारस झालेलं आपल्याला कळणार आहे का? आपलं बारस आपल्याला कळालं का? आणि आपली तिरवी आपल्याला कळती होय? हे दोन्ही सोहळे कळत नाहीत आपल्याला, पण दोन्ही सोहळे मात्र चुकत नाहीत. विठाला विठाला. ज्याचं बारस झालेलं आहे त्याचं काय होणार आहे? तेरस होणारच. मृत्यू लोक आहेत. या गावाचं नाव वांगी, आता ठुले उग ओळखू यावं, पण मूळ या गावाचं नाव काय आहे? मृत्यू लोक आहे. विठाला विठाला. मृत्यू चांगला यावा म्हणून जीवनभर साधू संतांनी परमार्थ केला. जीवनभर बरेच मोठे मोठे लोक शेवट गोड व्हावा म्हणून परमार्थ केला. पण या मृत्यूनं त्याला अशी हुलकावणी दिली नाही, शेवट गोड झाला त्याचा. एक राजा होता भरत नावाचा, जड भरत राजा. त्या राजानं राजवाडा सोडला आणि गंगेच्या काठावर जाऊन झोपडं घातलं एक. आणि त्या झोपड्यामध्ये बसून तपश्चर्या करायची, भजन करायचं, काकडा म्हणायचा, हरिपाठ म्हणायचा, जप करायचा. इतका भजनामध्ये तो राजा एवढा तल्लीन झाला, एवढा मंत्रमुग्ध झाला, उदासीन झाला, कशाचीच काही घेणं देणं नाही. लेकर नाही, बाळ नाही, घर नाही, दार नाही, पैसे नाही, अजिबात नाही. देव 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 करता करता एके दिवशी सकाळी 4 वाजता स्नानाला गेलता राजा. ब्रह्ममुहूर्त गंगेच्या स्नानाला. आणि त्या गंगेच्या स्नानाला गेल्यावर ते चांदणं पडलेलं. स्नान करून वर आलं, थोडं थोडं उजडायला लागलं. तेवढ्यामध्ये तिथे एक हरणी पाणी प्यायला आली होती. आणि त्या हरणीनं पाणी पित असताना अलीकडच्या तीरावून पलीकडच्या तीरावून एका वाघानं तिला पाहिलं. वाघाचा स्वभाव आहे, शिकार दिसली की काय करता येते? गर्जना करतो. त्यानं जे डरकाळी फोडली. हे हरणाचं काळी झालकं होतं. त्या हरणानं त्या आवाज ऐकून अशी उडी मारली, तिचा गर्भ खाली पडला. तिचं ते पाडस खाली पडलं. पाडस, हरणाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? पाडस. ते पिल्लू खाली पडल्यावर ती आता जीव वाचवायच्या हिशोबानं पळून गेली. राजाच्या समोर हे सगळं घडलेलं पाहिलं राजानं. राजानं ते पाडस उचललं. आता पाण्यात वाहत वाहत बुडल ना, मरण म्हणले. आपला जीव आपल्या देखत एखादा जर जीव जात असेल तर आपण त्याला वाचवणं आपलं मानवता, हे मानवाचं काय आहे? धर्म आहे, कर्तव्य आहे. त्या राजानं ते पाडस उचलून झोपडीत आण. बरं, उचलून असं कडीला ठेवलं. कडीला ठेवल्यावर ते वाघ तर पलीकडे का ठेवलेलं, त्या वाघानं ती हरण दिलं सोडून. पण त्या वाघाच्या लक्षात आलं होतं इथं काय पडले, त्याचं पाडस आहे, तेवढं खाऊ म्हणले आपण. तेवढ्या त्या राजानं ते पाडस उचलून झोपड्यामध्ये आणलं. आणि ते आता ते पाडस काय खाईन काय पिन. मग त्या राजानं काही त्याला त्याच्या परीनं
काही खाऊ पिऊ घालायचा हळूहळू हळूहळू. त्या पाडसाचा असा लळा लागला राजाला, इतका लळा लागला, लेकरा बाळाचा लळा सोडून. कोणाचा लळा लागला होता आधी? देवाचा. आता देवाचा लळा कमी झाला आणि कशाचा लळा लागला? त्या पाडसाचा लळा लागला. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, आता माझं तर वय थकलंय, माझ्या माघारी या हरणाला वाघ तर खायचा नाही, कसं करील बाबा आता, ह्याला तर अशी माझी सवय लागली, हरणाचं कसं होईल म्हणत 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 परत जीव गेला. आणि जीव गेल्याबरोबर ते त्या राजाला शिव राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. देव देव करण्याकरता राजवाडा सोडलेला, देव देव करता करता घरदार शेडलेलं, मुलं बाळ सोडलेले, बायका पोरं सोडलेले, राजाला सगळ्या धन दौलतीला लाथ मारून जाऊन तप करीत बसलेला राजा शेवट गोड झाला का? मरण नीट झालं का? कोणाच्या जन्माला गेला? हरणीच्या जन्माला गेला. काय करावं, काय सांगा मला. म्हणजे हे शेवट आणि हे मृत्यू आपल्या मनासारखा होणं ही फार अवघड गोष्ट आहे. विठाला विठाला. मात्र साधू संतांनी मात्र त्यावर विजय मिळवला. शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. ते साक्षात्कार देवाचा झालेला आहे. अशा महात्म्याचा मात्र शेवट गोड झाला. त्यांच्या हातात हे मरण. अजून पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? वांगीमध्ये मेलेलं मनुष्य भिंतीला बसविलंय आणि पुन्हा लेकी आल्या आणि लेकी रडू लागल्या म्हणून पुन्हा ती मेलेलं मनुष्य उठून त्या लेकीला बोलते का? असं झाले का कवा? माय दादा माझ्याकडे बघा किंवा. आणि ती माय बी म्हणते बघा किंवा लेकरू आलंय कसं पांढऱ्या शपट पडे व लढून रडून बघावं. असं म्हणल्यावर ते म्हणला लढून ये माय ये. आणि मया केली आशीन कडकड बोट मोडले. असं झाले. मेलेलं माणूस जिवंत होतच नाही. एकमेव साधू संत असे त्याला गेल्यावरही पुन्हा वापस येते. विठाला विठाला. नाथ महाराजांनी देह ठेवला. अंतयात्रा निघाली. अंतयात्रा निघाली की गावात एका बाईची लेक ती नाही 12 वर्षानंतर नांदायला जाऊ लागली म्हणून. म्हणजे काय 12 वर्ष नांदायला गेली नव्हती. म्हणजे कशी माणसं असतील ते बी, आणि हे बी कसे दमचे माणसं असतील. हे जे नांदा नांदी हे जे मोडी असते ना, नांदणूक मोडामोडी, याचे कारण लय शुल्लक असते. फार शुल्लक कारण. एक पोरगी 6 वर्ष नांदायला गेली नव्हती. आणि मग मी पाहिलं ते आता जाता येता त्या घरी जेवत होतं. मी म्हणलं ही इथं दिसायली का? म्हणले महाराज 5-6 वर्ष झालं भानगडी झाल्या. काय झालं? झालं का नाही? म्हणजे संशय घेऊनशय घेतलाय काय काय त्याच्या पोटात काय आलं का? म्हणजे तसं काहीच नाही. दोघाकडून बी काय नाही. मग हे आमचा चुलता म्हणली जावायला काहीतरी खालीवरी बोलला होता. आणि मग तितक्यातून जे झालंय ते म्हणली ते फाकाफाकी तर ते काही न्यायला आले नाहीत आणि आम्ही काही नेऊन म्हणले मग त्या पोरानं लग्न केलं का? नाही ना ते म्हणला मी तसंच मरण. पण ती पोरगी लक्ष्मी आहे म्हणला, देव आहे, तिचा गुन्हाच नाही, मी तिला कसं तसं करू? आता ह्या तर खानदानामध्ये डबल लग्न नाही की म्हणलं आपल्या, तुम्ही केलं नाही. मग ही पोरगी म्हणली मला एकदा आता देवानं यश दिलंच नाही तर मी डबल त्या रस्त्याला जाणारच नाही. अशी पोरगी आहे म्हणली गुन्हाची. मी म्हणलं दोघाचं काही नाही, दोघाचं भांडणच नाही म्हणलं. मोबाईलच नाही तर म्हणलं मग भानगड काय नाही. हे चुलता म्हणली जे आमचा वाकडा बोललेला आहे तर तेव्हापासून ते फटकले तर
ते काय जुटलंच नाही माझं. आणि ते चुलता मरून गेला. काय होऊन गेला? ते चुलता गेला मरून. मी म्हणलं आता हे चुलता तर मेला ना, मग आता काय राहिलं? हो म्हणले आता पण ते कोण त्याच्यात मध्यस्थी? म्हणलं मी करू का मध्यस्थी? म्हणलं हो. मग गेलो मी त्या गावात. आम्ही का आहे मी आमचं काही झालेलं नाही बाबा. ते सासरा आहे म्हणलं आणि ते सासू बी म्हणली, सोन्यासारखी लेखही म्हणली, मग आपल्या लेकरासारखं समजावून काहीच गुन्हा नाही लेकराचा. म्हणजे ते फक्त पाहुणा बोलला होता, ते आमच्या माणसाला नाही, आमचं माणूस आडमुठे तिचे ताणलंय तर ताणलेलं तर मी म्हणलं तुमच्या तानातानी ते लेकराचा जीव गेला की दोन्ही. मग ते दोन्ही जुळविलं. मी साडी नेसून ती पोरगी नेऊन सोडी. आता तिला 2 पोरं आहेत. काहीच नव्हतं. असे ह्या छोट्या छोट्या गोष्टीनं नाननुकी मोडतात. त्यातले त्यात फक्त मोडत्यात कोण? या लोकांच्या, ज्या लोकांना परमार्थाचे संस्कारच नाहीत. बोलायची भाषा चुकीची आहे. लक्ष 84 फेरे फिरकर सुंदर नरतन बावा. सोन्यासारखा देह मिळालेला. 84 लक्ष योनी जन्माच्या नंतर मनुष्य जन्म मिळतंय. याचं मात्र केले तयाचा मातेरा केला मुळे संसार 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 संसार. केवळ निकुळी संसार. तेवढ्यासाठीच आपण जर रात्रंदिवस बेजार झालो तर मग ढोरा वासरात आपल्यात फरक काय? विठाला विठाला नरदेहाचं महत्व सांगायला मी भाऊ की नरदेह काय सोन्यासारखा आहे. आज पुण्या स्टेजला आज देवानं आपल्याला नेऊन ठेवलंय. किती आनंद आहे आपला. कोणालाही विचारा तुमचं काय चाललंय, आनंदच आहे म्हणायचं माणसं. काय जे पाहिजे ते देवानं सुविधा दिल्यात की हो. हे जुनी माणसं, हेला विचारा, हेला घालायला अंगडी नव्हती हो म्हण, कपडे नव्हते हो म्हण हेला घालायला. वाड्यात एक शर्ट होतं म्हण, वाड्यात. सभापती कसं होतं? वाड्यातल्या 3 भावात एक शर्ट होत म्हणतो. माप काय मिळ लागत असं भगळं म्हण बुजगावनच. त्याचं काय मिळ आहे का? गावाला निघाल्यावर शर्ट होतं म्हणून घालायला. गोपीचंद महाराजाला विचारा काय परिस्थिती होत्या आपल्या इकड्या. आज काय माणसाला एका काय देवानं भरभरून दिले. आता हे सभापतीला, पांडूला, हे भानेराव भाऊला, नारूला, हेला नारू नाही बरं नारायण म्हणतो बाबा. नारू म्हणलं तर काय बिघड. पुन्हा जावय हे बाप्पा हेला असे 10-20 ड्रेस येतो. ह्याच्यावर घातलं मोह कायला मी सांगू. इमानदारीनं आपण कसे होतो तर कुठवर देवानं नेऊन ठेवले. आपला प्रत्येकाचा भूतकाळ आठवा बरं. आपण कसे होतो, कशाच्या चेड्यावर होतो तरी आपण. कशाच्या चेड्यावर होतो, कशाच्या नाही समजलं तुम्हाला. काय देवाने नेऊन ठेवले हो. मी तर मलाच रोज सकाळी एकदा उठल्यावर झोपतोळी 2च टायमाला देवाला विनंती करतो. देवा माझ्या लायकीपेक्षा दिलं श्रेय म्हणतो, बस इतकंच म्हणतो मी देवाला. लायकीपेक्षा जास्त देवानं दिले हो. आता काय सांगा, सालानं ठुने हो आपल्याला कोण. कारण सालानं जरी ठुले तर त्याचे ढोरं आपण धानात घातल्याशिवाय राहिलो नसतो. आज कोण्या स्टेजला नेऊन ठेवले भले माणसं हो. कुठं नेऊन ठेवले 4 माणसं आपल्याला ओळखायले. कोण पायानं चल देणार आहे आपल्याला? पायानं चलायचं समजलं सर. इकडून घर आमचं जरा जवळ आहे ना, चला बाबा पाय मोकळे करून जावा म्हणलं तर मग मोटरसायकलवाली म्हणते मग नेऊन सोडू का? काय देवानं तुम्हाला काही कमवायचं नाही. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आपल्या गरजेपेक्षा जास्त आहेत. फक्त आपल्याला एकच आहे, त्याची जाणीव ठेवून त्या देवाला फक्त आपल्याला उपकार मानायचे आणि हरी 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 करून दिवस कडेला काढायचा आहे. बाकी जीवनामध्ये चढ उतार येतात जातात. विठाला विठाला. आणि म्हणून हे असं सगळं परमार्थ साधन करत असताना या साधू संतांनी मात्र हे मार्ग आपल्याला दाखवला आणि त्यांचे शेवट गोड झाले. आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा म्हणून आपल्या रुक्मिणी माईचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम या शिंदे परिवाराने ठेवला. हरिहर भाऊ 2-3 बाऱ्या येऊन गेले. प्रल्हादही 2-3 बाऱ्या आले की नाही यावंच लागतंय बाबा. म्हणलं माझ्या मागं काल्याचं कीर्तन आहे, सौराती आले गावाला. म्हणलं तुम्ही कितीला येतात? म्हणलं बाबा 12:30च्या पुढे येईल, 1ला या म्हणते. म्हणले पाहुणे काय म्हणते 11 ते 1चा.
पाहुणे सगळे माळकरीचे म्हणजे आमचं घरच माळकरी आहे. तर ते का पाहुणे का म्हणणार आहे आम्हाला काय बोलिलं, आम्ही पत्रिकेवरच छापतो म्हणला 12 ते 2. आणि तुम्हाला तर म्हणला पहिल्यापासूनच सवय हे टायमाच्या पुढे जायचं. सुरू कितीलाही होऊ जा भाऊ, फक्त काय झाला पाहिजे, टाइम इज मनी. आमचं पदुदेव म्हणतंय बस लग्न 3 तास लेट का लागला, पण माझ्या वेळेत मी येण्याचा प्रयत्न केलाय प्रल्हाद. आता आम्ही तर बघितलं तुम्ही किती गाडी पळविली. 12:22 मी आलेगाव मध्ये होतो. 30 मिनिटं तिथून सुटली गाडी. अरे 1ला इथं आलो. भल्या माणसं तुम्ही सगळे अमौलिक माणसं आहेत. कामधंदा सोडून हो सोयऱ्यानं दिलेल्या निमंत्रणाला, या तुमच्या मित्रमंडळीच्या निमंत्रणाला, गावकरी मंडळीच्या निमंत्रणाला दिलं आपण सगळे उपस्थित झालेला आहात. मानवी जीवन अमौलिक आहे. मृत्यू हा जीवनामध्ये कसा झाला पाहिजे हे आपण शिकण्याकरता हे सगळे कार्यक्रम घेत असतो. कसा मृत्यू असा पाहिजे, मृत्यूचं तत्व सांगतो तुम्हाला एक. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. असं कर्तृत्व केलं पाहिजे माणसानं. हे जे छोटं बाळ जन्माला आलं ना, रडल्या रडल्या बाहेरचे लोक टाळ्या वाजवतील. काय झाला, पेढे वाटते. काय झाला, मुलगा झाला, त्याच्या रडण्यानं बाहेर पेढे. त्या मुलानं असं कर्तृत्व करावं. हसत हसत जीवनाचा शेवट गोड करून मृत्यूला कवटाळावं. आणि हसत हसत त्यानं समाजामध्ये जीवन जगावं. असं जीवन जगावं, प्रत्येकाच्या तोंडावर त्याचं नाव राहावं. काय लेकरू आहे, काय माणूस आहे, काय माणूस आहे. त्यानं असा शेवट त्याचा असा हसत हसत व्हावा. त्याच्या जाण्यानं गावात चूल पेटू नये. काय माणूस होता, आमच्या गावची शान गेली म्हणावं, याचं नाव जीवन. नाही तर का नुसती लोकसंख्येत वाढ, जाये तिकडे पिढी लोका जोडी. कोणी तोंडावर थुकायले काय तुमच्या काळट्याने भंडा आणला. गाव म्हणाले एवढं जर गेलं ना, आमचं गाव आया जिनेला अर्थ ढोराचं जिन हे ते जनावराचं जीवन आहे. आपल्याला जीवन चांगलं जगायचंय. या हेतून जीवनामध्ये काही चढउतार येतात. मग त्या चढउतारामध्ये जीवन कसं जगायचं याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केले. की जीवन जगण्याकरता काय लागणार आहे, काय लागतंय असं तुकोबाराला विचारलं महाराज. मग जीवन जगताना माणसाने कसं जगावं, कसं जगावं. महाराजांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मी देवाजवळ काही मागण्या मागितल्या. काय मागणी मागितली, पहिल्या चरणामध्ये असताना त्यांनी विनम्रतेनं जगावं, तरच त्याच्या जीवनाचं भलं होतं. ताठमानेनं जगणं वेगळं आणि अहंकारात जगणं वेगळं. विठाला विठाला अहंकारी जीवन जगणं नसावं. विनम्रतेनं विद्या विनयन शोभते. नम्रता असली पाहिजे. हात जोडून पाया पडून जगत गेलं पाहिजे माणसं. काय काय माणसं बोलायला तयार नाही. थोडं आले कसं भरलेले घागरे हिसळतच नाहीत. गोड वाक्य बघून बोलू का. जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नरम अपना. तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं.
ते आमन धपक्या झालेत ना सरकारे समजाले का नाही अशा भाषा कसं राहावं काय राहावं म्हातारे माणसं जुने लेकराला आवाज जाऊ बोलत होते हो पोटच्या लेकराला जाऊ द्या हो बायकोला आवाज जाऊ बोलत होते हो काय नम्रता होती हो याच्यामध्ये मोठे महाराज गाडीत बसल्या बसल्या मी गाडी चालू लागलो एकदा तहान लागली आणि महाराज मला म्हणाले आम्हाला गरीबाला कोणी पाणी पाजवीन का तहान लागले मला म्हणायचं रे गाडी उभा कर पाणी पाजू काय म्हणाले असा हात जोडणं आम्हाला गरीबाला पाणी पाजवीन का कसं वाटतंय सांगा बरं तुम्ही ही विनम्रता आहे त्यांची विठाला विठाला ही आता जी पुढची पिढी आहे ना हे झुकणं वाकणं पाया पडणं नम्रता हे राहिलंच नाही त्याचं चुकच नाही हो शिकवणच तशी आहे झुकेगा नाही साला शिकवण कशी आहे झुकेगा नाही साला मोडून जाशील रे विठाला नदी आहे वांगीला नदी आहे की नाही लव्हाळ मोडून पडतंय की झाड मोडून पडतंय झाड मोडून पडतात झाड वागतात नाही ना आणि ते लव्हाळ पूर आलं की झुकते पाणी त्याच्याहून जातंय पूर वसरला की पुन्हा जसेला तसं उभा राहत झुकलंय ना ते इथं विनम्रतेशिवाय नम्रतेशिवाय कोण्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे होणार नाही नम्र झाला भूता नम्र झाला भूता आणि त्याने भूता म्हणजे माणसाला जे माणसं माणसासोबत विनम्रतेनं वागतात हातापाया पडून राहतात लोकांच्या मनात घर करतात नम्रता नाही काय नाही घमेंड पैशा आदल्याचा मानापानाचा कोणाला मोजायचं नाही कोणाला बोलायचं नाही उकरूनच बोलायचं अरे नाही जमत तसं नाही मोजत कोणी कोणाला आता या काळाला हात जोडून राहावं लागतं हात जेवढे जोडून हात जोडून जेवढे कामं होतात तेवढे कामं हात उगारून होत नाहीत म्हणून हात जोडून राहावं लोकांना कसं राहा आता ते सीजनच आलं याच्या हात जोडायचं आता हे कोणाला राम राम घालतात हे चट हे जिल्हा प्रमुख हे सभापती आणि हे हात जोडणारेच पहिल्यापासून वारकरी आहेत सगळे हे याच्यामध्ये काय असं घमेंडपणा हे नाही हे जमिनीवरले आहेत हे सगळे ह्याला ठाव आहे हे शून्यातून आलेले आहेत हे काय लगे लई भलतच लगे 1000-2000 एकर जमीन असे काय नाही साध्या घरातून आलेले हे लोक आहेत याला ठाव आहे सगळं आपल्यातले सगळे लोक हे सगळे मोल मजुरी करून गरीब घरचे लोक आहेत आपण आपल्या घरी सणावाराशिवाय चपाती होत नव्हती काय होत नव्हती सणावाराशिवाय चपाती होत नव्हती हाबरेटी खाल्लेलीच मोठी ज्वारी सुद्धा नव्हती आपल्या इकडं आज मात्र देवानं सोन्याचा धूर काढलाय मात्र ही जाण ठेवणं गरजेची आहे विठाला विठाला तुम्हाला 25 वर्ष महाग जाऊन स्वतःला बघावं लागणार की मी 25 वर्षापूर्वी काय करीत होतो आणि आज मी कोण्या स्टेजला हे रोज पावला पावलीला विचार केला तर माणूस नीटच वागत आहे घमेंड करू शकत नाही अवकातीपेक्षा देवानं आपल्याला एवढं दिले अवकातीपेक्षा दिले म्हणून ते देवासोबत विनम्रतेनं राहणं म्हणजे माणसासोबत विनम्रतेनं राहावं माणसासोबत विनम्रतेनं राहिलं की झालं काम जे भेटे भूत तेथे मानिजे हा भक्ती योग निश्चित विनम्रता हे माणसाचा दागिना आहे हात जोडून चाललं पाहिजे काहीच लागत नाही हो राम राम घालायला राम राम दाजी म्हणायचं कोणाला राम राम आता तिथे हिंगोलीचे लय पोरं राम राम घालायला विठाला आपले पहिले पोरं
सोर घालून गेली त्या पोरांनी लय शिकले मस्त. आता मी कशाला म्हणू, आता भास्कर म्हणते बाप्पा राम राम. त्या पोरांनी राम राम शिकले. चांगले आहे ना, राम राम म्हणाले ते पाहुण्याला. गुड मॉर्निंग, नमस्कार, हे का आपली संस्कृती. राम राम म्हणा, जय श्रीराम, राम राम असं म्हणलं पाहिजे. विठाला विठाला. एक जण म्हणला भावकीच्या माणसाला राम राम कसं घालावं, त्याला रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी नाही तर मग शरणात म्हण. दंडवत म्हणायचं, मानभाऊ असल्या दंडवत. लिंगायत शरण, मी तर सगळे सगळेच. हा सगळे सगळे पाया पडू देवा म्हणायचं. सगळे सगळे. अरे विनम्रतेनं वागा ना. समाजातल्या कोणत्याही माणसानं तुमचं नाव काढलं की तुम्हाला लोकांनी म्हणावं हाय चांगलं ह्याच, पण त्याच्याजवळ नम्रता आहे. हाय चांगलं, त्याच्या तोंडामध्ये खराबी नाही, बोलण्यामध्ये मवाळपणा आहे. कमवायचंच नाही तुम्हाला दुसरं काही. पैसे पैसे काय करायला, तो पैसा महत्वाचा नाहीये, तुमची विनम्रता मोठं करते तुम्हाला. विठाला विठाला. नसावे ओशाळ आणि मग मानिती सकळ. लोक मानतात तुम्हाला. चांगलं बोलायचं कोणाला, म्हणून लहानपण घ्यायचं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. साखर खायची असेल तर हत्ती होऊन साखर खाता येते का? मुंगी होऊनच साखर खावा लागणार. तसं तुम्हाला लहान झाल्याशिवाय तुमचं कसं काम होईल? जितके मोठे त्याला जाऊन विचारा ना, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. जितके मोठे माणसं आहेत ना, सगळ्यात मोठं जनावर आहे हत्तीचं. त्या हत्तीवर बसलेला जो माहूत असतो, त्या माहुताच्या हातामध्ये अंकुश नावाचं शस्त्र असते. हत्तीच्या मस्तकावर 1 रुपया एवढी जागा माणसाच्या जिभीसारखी नरम असते. 1 रुपया एवढी माणसाच्या जिभीसारखी नरम सुद्धा असते मस्तकावर. ते जे बसलेलं असते का नाही, ते मस्तकावर असा त्याचा ते तिरसूळ, त्याला अंकुश म्हणतात. असा दाबला ना, यशनीला बैल कसं आवरत आहे तसा जागेवर हत्ती आवरत आहे. त्याचं कारण काय? मोठा आहे, मार अंकुशाचा आहे. ऐरावत रत्न थोर. त्याशी ऐरावत म्हणजे हत्तीचं नाव आहे. मोठा आहे रे बाबा. झपके कसे आहेत बघा की त्याला. त्याशी अंकुशाचा, नखानं दाबलं तरी थांबते ते. नखानं तिरसोट सोडून द्या, नख जरी टोचलं वरी मस्तकावर 1 रुपया एवढी जागा असते. अशी नरम सुर माणसाच्या जिभीसारखी जागेवर उभा राहते. घोडं कसं लगा मला आवरत आहे, तसं हत्तीला येस नाही का? येस नाही का हत्तीला? आकलत आहे कशावर? मस्तकावर मार आहे. त्याशी अंकुशाचा मार. मोठेपण आहे पण तसाच त्रास बी आहे. जितकं मोठेपण आहे तितका त्रास आहे. आणि म्हणून तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहान व्हायचं बघितलं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचंय त्यानं लहानपणा घ्यायचा, त्याच्याशिवाय ते मोठं होत नाही. ज्ञानोबाराची भाषा आहे, थोरपण परहा सांडीजे तेथ वित्पत्ती आघवी विसरीजे. जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्याला मोठेपणा दुसऱ्याला देता येतो, स्वतःला लहानपणा घेता येतो, तो माणूस देवाला प्रिय होतो, साधू संताला प्रिय होतो. त्याला लहानपणा घेता आलं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचंय त्यानं 2 पावलं मागं सरकलं पाहिजे. जे माणूस लांब उडी ज्याची जाणार आहे त्याला लांब उडी हाणायची, त्यानं 2 पावलं मागं सरकायचे. त्याच्याशिवाय उडी लांब जात. उडी हाणतावर जागेवर उडी लांब जाते का? पळत पळत आल्यावर उडी लांब जाते. पळत पळत याला माघारी जावं लागेल ना. मागं सरकून उडी लांब गेली पाहिजे. विनम्रता जीवनामध्ये कधीही कामी येते. 2 वाजायले 12 ते 2चा वेळ ही पाहुणे मंडळीला दिलेला आहे. आणि याच्या उपरही आपण वेळ घेणं हे काही मला योग्य वाटत नाही. पुन्हा एकदा मी सर्व पाहुणे मंडळीला आणि गावकरी मंडळीला, या शिंदे परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मित्र परिवाराला, सर्व
सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली तिथंच तुटतात. लक्षात ठेव. तुटातुटी झाली तशी एक 12 वर्ष नांदायला गेली नव्हती पैठण मधली मुलगी. नेमकी नांदायला जाणं महाराजाची पुढून अंतयात्रा येणं. बाईची लागली बोट मोडायला, नाताचं मड बसलं. म्हणली माय लेकरू काय 12 वर्ष नांदायला गेलं नव्हतं, हे काय आपशकून पुढून. म्हणली माय माय नव लेकराचं कसं होईल. नाथ महाराज म्हणले बाई तू लेकरू नांदायला जाऊ दे, मला काय जायची आज गडबड नाही, मी पुढच्या सालाला जाईल. खंडेकरला म्हणले ठोर खाली. खंडेकरी म्हणले कोण बोलायले. म्हणले मीच आहे, वरून नाथ महाराज बोलायचे. खंडेकरीला तापच आले. ठेवलं खाली, गेली नांदायला. दुसऱ्या वर्षी त्याच षष्टीला नाथ महाराजांना देह ठेवला. निघाली अंत्ययात्रा. खंडेकरी बदलले होते, पहिले ताप आलेले नगर भाऊ. दुसरे खंडेकरी निघाली अंत्ययात्रा. अंत्ययात्रा निघाल्या. भावकीचे 2 होते आणि पाहुण्याचे 2. ते भावकीचे 2 जण कुचकुच कुचकुच करू लागले पुढे. जन्मभर म्हणले आपलं हे जगवा जमलं नाही म्हणले नाथ महाराजचं, पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. आपल्याशिवाय काय मिळ. नाथ महाराज म्हणले खंडेकरी हो खाली टेकवा, मला तुमच्या खांद्यावर जायचं. इतकं काय तुम्हाला म्हणले लगे ही यायला. तेलात पुन्हा तापी आल्या. ठेवलं खाली. तिसऱ्या मात्र षष्टीला नाथ महाराज कोणाच्या खांद्यावर गेले नाही. दौंडी दिली आदल्या दिवशी. कोणाचे काही काम असले तर करून जा म्हणले, मला उद्या देह ठेवायचं, मला उद्या समाधी घ्यायची. दिंडी काढली. त्या दिंडीमध्ये नाथ महाराज गोदावरी गंगेला सगळी दिंडी घेऊन गेले. जसे जसे पाण्यात उतरू लागले तसे तसे पाणी रूप झाले. विठाला विठाला. एक तर जाणं हातात आहे, गेलं तरी पुन्हा येता येतंय. येणं हातात आहे, पुन्हा जाता येतं. ही ताकद फक्त संतात आली कुठून, फक्त भजनानं. हे भजन फक्त ही शक्ती हातात देऊ शकते. नाही तर आपलं वाटायले मात्र क्या जीवन की पकरी आस, हाथों लिहा नहीं तेरा घास.
जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. आपल्या माग काळाचा हे इतका, हे जे आपल्या पाठीमाग लागलेला कोप आहे, आज न उद्या हे काळ आपल्या आयुष्यावर घालणार आहेत. आयुष्य जात पल पल तुझला कैसे कळेना, तुझला कैसे कळेना. 2 दिवसाचा तनु आला की रे पाहुणा, 64 घडिया माझी रात्र गेली समजेना, रात्र गेली समजेना. पलापलानं आपलं आयुष्य कमी होत चाललंय. आणि म्हणून ह्या आयुष्याचा विचार करता आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक व्हावं, आपल्या जीवनाचं काहीतरी कल्याण व्हावं, आपलं जीवन काही कारणी लागावं, म्हणून आपल्या जीवनामध्ये हळूहळू काहीतरी आपण परमार्थाचा रस्ता धरला पाहिजे. परंतु आपलं हे संसाराचं बंधन आपल्या मागं लागलेलं आहे. संसाराचं असं आकर्षण आहे आपल्याला, हे संसार देवदेवाकडे आपल्याला येऊच देत नाही, मागं खेचते. काही निकुळी संसार करायलेत माणसं, इतका निकुळी संसार करायलेत. पंढरपूरची वारी नाही, मंदिराकडे नाही, सप्ताह नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, माळ नाही, आणि रामकृष्ण हरी भजन नाही. बरं ना, ह्या गोष्टी नसल्या काही करावं वाटत असेल तर काही जनता जनार्दनाची कामं करावं, काही जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काही शेतकऱ्याच्या कामी यावं, काही कुठंतरी काही गोरगरिबाच्या बहुजना करता काही एखादं हॉस्पिटल काढावं, कुठे एखाद्या ठिकाणी झाडझूड करावं, गाव झाडून काढावं, स्वच्छता अभियान राबवावं, काहीतरी देव देश धर्म या तिन्हीच्या कुठंतरी कामी यावं ना. काहीच नाही, फक्त एकच काम करायले, घेणं देणं. काय काम करायले? घेणं देणं करायले. लोक म्हणले महाराज बरं आहे की बसल्या बसल्या वाढ व्हायले, काय घेणं देणं करायले? झोप घ्याले, जांभळी द्याले. काय करायले? घेणं. बापाच्या जीवावर बसून खाणारे कसे मोठे होतील? विठाला तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे. काहीतरी मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे. उत्तम कीर्ती काहीतरी पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे, असं आपल्याला काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही मानवी जन्म आज न उद्या जाणारच आहे, असं आपल्या बोलण्याची सुरुवात केली होती आपण. 2 सोहळे आपल्या जीवनात होणारच आहेत, एक जन्माचा सोहळा, दुसरा मृत्यूचा सोहळा. पण तो मृत्यूचा सोहळा कसा करायचा हे आपल्या काही साधू संतांकडून आपण शिकलं पाहिजे. विठाला महाराज, हे मृत्यू चांगल्या होण्यासाठी काय करावं लागतं? हरिनाम घ्यावं लागतं. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना मृत्यू समयी मरणाच्या वेळेला मुखाला जर नामस्मरण जर आलं तर तो माणूस माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून त्यानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे, रात्रंदिवस काहीतरी हरिनाम घेतलं पाहिजे. तुम्हाला काय काम आहे? जिभीला तोंडाला काय काम आहे? शेतात जाताना असता हातापायाला डोळ्याला काम आहे, बघावं लागतं हे तासात चाललंय न चाललंय, कतनकट व्हालंय काय व्हालंय, हातानं उपटावते गवत, पायानं काही जाऊन आऊत हाणून लागावं. हे तोंडाला काय काम आहे? तोंडानं हरिनाम घ्यायचं. आता काही व्यापारी आहे, गिरायक असले गिरायक करायचं. गिरायक गेल्यावर काय काम आहे? गिरायक गेल्यावर काय करायला पाहिजे व्यापाऱ्याने? गेलं बाबा रिकामा टाइम आहे, हरिनाम घ्यायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सभापती आहेत मार्केट कमिटीचे घुले पाटील. समाजाचे काम करा तुम्ही, ते भाव द्या, काय द्या, हे पसारे मिटिंगी फिटिंगी करा. हे सगळे गेले घरला, गेले नेऊन तुमचे कर्मचारी गेले. हे तुम्हाला रिकाम्या टायमात काय काम आहे? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. किती आनंद आहे. आपण सगळे जे माणसं आताच्या वेळेला, आताच्या स्टेजला अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या भरपूर गोष्टी आहेत का नाही सांगा बरं? आपल्याला काय कमी आहे? कोणाला
काय कमी आहे मला सांगा बरं. त्या देवानं एवढं आपल्याला देऊन एवढे पद दिलं, एवढी प्रतिष्ठा दिली, एवढे पैसे दिले, एवढा मानपान दिला, एवढं गणगोत दिले, सोन्यासारखं घर दिले, लेकर बाळ झाले, बायका पोर आहेत, मायबाप आहेत, हे सगळं देवानं, मुलीचं चांगलं झालं, नातरुंड पत्रुंड झाले. आणि जरी अजून बी तुम्ही जर परमार्थाकडे येत नसाल तर मग त्या देवासोबत बैमानी हे की नाही मला सांगा. इतकं देऊन त्याच्याकडे बघायचं नाही म्हणल्यावर देव म्हणते तुला एवढं दिलं, एकदा तरी दिलं मन जाय ना. लय भरपूर ज्याला दिलं का ते देव देव का करीत नाही त्याला विचारलं, होय इतकं देवानं दिलंय तुम्ही काऊन देव देव करीत नाही. म्हणलं आता मला देवाला काय मागायचे, काय म्हणाले ते, कशाला देव देव करून म्हणला मला काय देवाला मागायचे. अरे उपकार म्हणून कर ना, इतकं दिलंय म्हणून. विठाला विठाला. आपली कॅपॅसिटी नसताना, आपली पात्रता नसताना, आपली लायकी नसताना देवाना एवढं दिलं. त्या देवाची ऋणनिर्देश म्हणून काहीतरी उपकार म्हणून साधा तंबाखूला चुना दिला तर त्याला थँक्यू म्हणाला. काय दिला, चुना लावला तंबाखूला म्हणायला, चुना दिला तर म्हणला थँक्यू. अरे या साध्या व्यसनाला तुम्ही थँक्यू म्हणलात, सोन्यासारखा नरदे दिलाय. हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नहात माना. आणि त्याने भूता म्हणजे माणसाला, जे माणसं माणसासोबत विनम्रतेनं वागतात, हातापाया पडून राहतात, लोकांच्या मनात घर करतात. नम्रता नाही, काय नाही, घमेंड, पैसे आदल्याचा, मानापानाचा, कोणाला मोजायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, उकरूनच बोलायचं. अरे नाही जमत तसं, नाही मोजत कोणी कोणाला आता या काळाला. हात जोडून राहावं लागतं. हात जेवढे जोडून, हात जोडून जेवढे काम होतात तेवढे काम हात उगारून होत नाहीत. म्हणून हात जोडून राहावं लोकांना. कसं राहावं, आता तर सीजनच आलं याच्या हात जोडायचं. चला आता हे कोणाला राम राम घालतात, हे चट, हे जिल्हा प्रमुख, हे सभापती, आणि हे हात जोडणारेच पहिल्यापासून वारकरी आहेत सगळे. हे याच्यामध्ये काय असं घमेंडपणा हे नाही, हे जमिनीवरले आहेत हे सगळे. ह्याला ठाव आहे, हे शून्यातून आलेले आहेत. हे काय लगे लई भलतच लगे 1000-2000 एकर जमीन असे काय नाही, साध्या साध्या घरातून आलेले हे लोक आहेत. याला ठाव आहे सगळं. आपल्यातले सगळे लोक हे सगळे मोल मजुरी करून गरीब घरचे लोक आहेत. आपण आपल्या घरी सणावाराशिवाय चपाती होत नव्हती. काय होत नव्हती? सणावाराशिवाय चपाती होत नव्हती. हाबरेटी खाल्लेलीच मोठी ज्वारी सुद्धा नव्हती आपल्या इकडं. आज मात्र देवानं सोन्याचा धूर काढलाय. मात्र ही जाण ठेवणं गरजेची आहे. विठाला विठाला. तुम्हाला 25 वर्ष महाग जाऊन स्वतःला बघावं लागणार की मी 25 वर्षापूर्वी काय करीत होतो आणि आज मी कोण्या स्टेजला. हे रोज पावला पावलीला विचार केला तर माणूस नीटच वागत आहे. घमेंड करू शकत नाही. अवकातीपेक्षा देवानं आपल्याला एवढं दिले, अवकातीपेक्षा दिले. म्हणून ते देवासोबत विनम्रतेनं राहणं म्हणजे माणसासोबत विनम्रतेनं राहावं. माणसासोबत विनम्रतेनं राहिलं की झालं काम. जे भेटे भूत तेथे मानिजे, हा भक्ती योग निश्चित. विनम्रता हे माणसाचा दागिना आहे. हात जोडून चाललं पाहिजे, काहीच लागत नाही हो. राम राम घालायला राम राम दाजी म्हणायचे. कोणाला राम राम. आता तिथे हिंगोलीचे लय पोरं राम राम घालायचे. विठाला आपले पहिले पोरं सोर घालणे गेले, त्या पोरांनी लय शिकले मस्त. आता मी कशाला म्हणू, आता भास्कर म्हणते बाप्पा राम राम.
पोरांनी राम राम शिकले चांगले आहे ना राम राम म्हणाले ते पाहुण्याला गुड मॉर्निंग नमस्कार हे का आपली संस्कृती राम राम म्हणा जय श्रीराम राम राम असं म्हणलं पाहिजे विठाला विठाला एक जण म्हणला भावकीच्या माणसाला राम राम कसं घालावं त्याला रामकृष्ण हरी म्हण रामकृष्ण हरी नाही तर मग शरणात म्हण दंडवत म्हणायचं मानभाऊ असल्या दंडवत लिंगायत शरण मी तर सगळे सगळेच हा सगळे सगळे पाया पडू देवा म्हणायचं सगळे अरे विनम्रतेनं वागा ना समाजातल्या कोणत्याही माणसानं तुमचं नाव काढलं की तुम्हाला लोकांनी म्हणावं हाय चांगले ह्याच पण त्याच्याजवळ नम्रता आहे हाय चांगलं त्याच्या तोंडामध्ये खराबी नाही बोलण्यामध्ये मवाळपणा आहे कमवायचंच नाही तुम्हाला दुसरं काही पैसे काय करायला पैसा महत्वाचा नाहीये तुमची विनम्रता मोठं करते तुम्हाला विठाला विठाला नसावे ओशाळ आणि मग मानिती सकळ लोक मानतात तुम्हाला चांगलं बोलायचं कोणाला म्हणून लहानपण घ्यायचं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा साखर खायची असेल तर हत्ती होऊन साखर खाता येते का मुंगी होऊन साखर खावा लागणार तसं तुम्हाला लहान झाल्याशिवाय तुमचं कसं काम होईल जितके मोठे त्याला जाऊन विचारा ना जया अंगी मोठे पण तया यातना कठीण जितके मोठे माणसं आहेत ना सगळ्यात मोठं जनावर आहे हत्तीचं त्या हत्तीवर बसलेला जो माहूत असतो त्या माहुताच्या हातामध्ये अंकुश नावाचं शस्त्र असते हत्तीच्या मस्तकावर 1 रुपया एवढी जागा माणसाच्या जिभीसारखी नरम असते माणसाच्या जिभीसारखी नरम सुद्धा असते मस्तकावर ते जे बसलेला असते का नाही ते मस्तकावर असा त्याचा ते तिरसूळ त्याला अंकुश म्हणतात असा दाबला ना यशनीला बैल कसं आवरत आहे तसा जागेवर हत्ती आवरत आहे त्याचं कारण काय मोठा आहे मार अंकुशाचा आहे ऐरावत रत्न थोर त्याशी ऐरावत म्हणजे हत्तीचं नाव आहे मोठा आहे रे बाबा झपचे कसे आहेत बघा की त्याला ज्याशी अंकुशाचा नखानं दाबलं तरी थांबते ते नखानं तिरसोळ सोडून द्या नख जरी टोचलं वरी मस्तकावर 1 रुपया एवढी जागा असते अशी नरम सुर माणसाच्या जिभीसारखी जागेवर उभा राहते घोडं कसं लगा मला आवरत आहे तसं हत्तीला येस नाही का येस नाही का हत्तीला आकलत आहे कशावर मस्तकावर मार आहे त्याशी अंकुशाचा मार मोठेपण आहे पण तसाच त्रास बी आहे जितकं मोठेपण आहे तितका त्रास आहे आणि म्हणून तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान लहान व्हायचं बघितलं पाहिजे ज्याला मोठं व्हायचंय त्यानं लहानपणा घ्यायचा त्याच्याशिवाय ते मोठं होत नाही ज्ञानोबाराची भाषा आहे थोरपण परहा सांडीजे तेथ वित्पत्ती आघवी विसरीजे जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्याला मोठेपणा दुसऱ्याला देता येतो स्वतःला लहानपणा घेता येतो तो माणूस देवाला प्रिय होतो साधू संताला प्रिय होतो त्याला लहानपणा घेता आलं पाहिजे ज्याला मोठं व्हायचंय त्यानं 2 पावलं मागं सरकलं पाहिजे जे माणूस लांब उडी ज्याची जाणार आहे त्याला लांब उडी हाणायची त्यानं 2 पावलं मागं सरकायचे त्याच्याशिवाय उडी लांब जात उडी हाणतावेळी जागेवर उडी लांब जाते का पळत पळत आल्यावर उडी लांब जाते पळत पळत याला माघारी जावं लागेल ना मागं सरकून उडी लांब गेली पाहिजे विनम्रता जीवनामध्ये कधीही कामी येते 2 वाजायले 12 ते 2चा वेळ ही पाहुणे मंडळीला दिलेला आहे आणि याच्या उपरही आपण वेळ घेणं हे काही मला योग्य वाटत नाही पुन्हा एकदा मी सर्व पाहुणे मंडळीला आणि गावकरी मंडळीला या शिंदे परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मित्र परिवाराला सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई